दिवा लागला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. अंबे एक करी उदासन करी भक्तासी हाती धरी, विघ्ने दूर करी सधर्मोदरी, दारिद्र्य माझे हरी, चित्ती मूर्ती धरी भुजावर करी, दातो तुला अंतरी वाचा विजया. अय्या राणी काकू तुम्ही? अगं हो, माई नाना कुठे आहेत? अहो नाना माई की नाही. अय्या नाना माई मेघनाच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पिशवी इथेच विसरून गेले. म्हणजे अगं गेलेत कुठे ते? आणि पुस्तकांचा काय संबंध? झालं काय, मेघनाच्या बाबांची तब्येत बिघडली आहे जरा. म्हणजे बाबाजी ना? राणी काकू सॉरी सॉरी सॉरी, अगं तोंडात तेच बसलंय ना. बरं काय झालं त्यांना? अहो त्यांना नेमका बीपीचा जास्त त्रास व्हायला लागला. हो का? आणि माधवी त्यांचा फोन आला होता. नेमकी मेघना तेव्हा पेपरला निघाली होती. अरे देवा. मग काय नाही, तिचा बिचारीचा जीव काही लागेना. तरी आदित्य गेला लगेच मेघनाच्या घरी आणि अमितने सोडलं मेघनाला पेपरला. पेपर झाल्यानंतर ती आईकडे गेली. आता तिथेच राहील ना. बरं झालं, आईजवळ पण कोणीतरी असायला हवं ना. हो ना. आणि उद्या नेमका पेपर आहे तिचा आणि सगळी पुस्तकं इथेच विसरून गेली. अरे देवा. मग नानामाई म्हणाले मेघनाच्या बाबांना आम्ही बघायला जातोच आहे, तर भरून ठेव सगळी पुस्तकं पिशवीत, आम्ही घेऊन जाऊ जाताना. आणि पण बोलण्याच्या नादात विसरून गेले. अगं मग आता काय करणार? आता बघू, फोन करून बघते. किंवा मग आम्ही येईलच आता इतक्यात, मग बघू काय करता येईल ते. बरं, माई नाना घरात नाहीये, तुला काहीही मदत लागली ना तर लगेच मला हाक मार. नाही नाही राणे काकू, मला काही मदत नकोय. आणि जर लागलीच तर हक्काने मी पहिली हाक तुम्हालाच देणार आहे की नाही. बरं तुम्ही चहा घेणार का घोटभर? बरं अर्धा कप. हा तुम्ही बसा निवांत, मी आलेच. या नानासाहेब. हो नाही, पेपरात मी बातमी वाचली आणि म्हटलं तुम्हाला फोन करायला हवा. तुम्हाला खूप मोठा धक्का बसला असणार ना. अहो धक्का म्हणून काय विचारता? असल्या देव पुरुषांच्या बाबतीत असं लिहितात हे पेपरवाले. वाटेल ते लिहितात, खोटं नाटं लिहितात, पोलीस अटक करतात त्यांना. जळून भस्मसात का नाही झाले सगळे. अच्छा, म्हणजे त्यांच्यावर झालेले आरोप, आश्रमाबद्दल मिळालेली तपशीलवार माहिती किंवा त्यांना झालेली अटक, हे सगळं खोटं आहे असं म्हणता तुम्ही? खोटं आहे, सगळं खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. खोटं आहे. हो ओके 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 सुरेशराव, तुम्ही हायपर होऊ नका बरं. आणि आपण ते सगळं खरं होतं खोटं होतं यावर आता चर्चा करूयाच ना. मुद्दा हा आहे की आपण आपल्या घरातल्या देवांच्या छोट्याशा मूर्तीमध्ये देव बघावा. हो म्हणजे मूर्ती हवीच असेल तर. हे तसं काय देव या चराचरात भरलेला असतो असं म्हणतात. त्यासाठी कर्मकांडाची, अवडंबराची, उपास तापासांची, व्रतवैकल्यांची गरजच नसते. हो अहो तो इथे बसलेला आहे, इथे. बाहेर कुठे शोधण्याची, कोणाला तरी नादी लागण्याची गरजच काय म्हणतो मी. तुम्हाला सांगतो सुरेशराव, डोळे मिटायचे आणि आपल्या हृदय समुद्रामध्ये अवगाहन करायचं. अवगाहन म्हणजे बुडी मारायची. खरं सांगतो, असे बुडलात ना तर तसे तरलात म्हणून समजा. ते म्हणालेच होते, हा सबंध महिना तुम्हाला जरा कठीणच जाणार आहे. खऱ्या अर्थाने कठीण त्यांना जातोय, म्हणजे थेट जेलमध्येच रवानगी झाली ना त्यांची. आता बोला. अहो ते नाहीत म्हणजे आमचंच कठीण. आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? अरे वा, लॉजिक सॉलिड आहे तुमचं, हो ना? जी जी. अहो कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? तुम्हीच आम्हाला महाराजांकडे पाठवलं. मग आता तुम्ही नाही, महाराज नाही, आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? किती असं आम्ही वणवण भटकणार? नानासाहेब तुम्हाला सांगतो, सत्पुरुषांची अशीच परीक्षा असते. परीक्षा असते, परीक्षा असते. माई
माझी पुस्तकं आणली ना हो तुम्ही? हो आणलेत ना अमित पुस्तकं. नाही अगं, मी नाही घेतली, तू घेणार होतीस ना? अगो बाई, मला वाटलं तू गाडी काढतोयस तर तू घेशील विजयाकडून पुस्तकं हिची. अहो तुम्ही घेतलीत का? नाही खरंच ना? म्हणजे काय, खरंच नाही घेतली. अगो बाई, मग आता काय करायचं ग मेघना? नाही, मला वाटलं अमितने आणली. आधीच तुझा इथे वेळ फुकट गेलाय आणि त्यात मी पुस्तक आणायची विसरले. आता माफ करा, मी मध्ये बोलतो माई, पण मेघना, मला वाटतं ना तुम्ही आपल्या घरी जा आणि तिकडे अभ्यास करा. मी बरा आहे आता. आता काही प्रॉब्लेम नाही, बरा आहे मी. हो की नाही माधवी? हो ना. आता उद्याच परीक्षा आहे म्हटल्यावर दुसरा पर्यायही नाही ना. पण आई, अगं काळजी करू नकोस. तसंच काही वाटलं ना तर मीना मावशीला बोलवून घेईन मी. सॉरी हा मेघना, अशी कशी विसरले मी. नाही नाही, हवं तर माई नानांना सोडून मी आणून देतो पुस्तकं. हा अरे तू कशाला, आदित्यला सांगूया ना, एका पायावर तयार होईल तो. मेघना भेटेल ना. माफ करा नानासाहेब, पण जावई बापूंना नको हो. आधीच त्यांनी किती धावपळ केली आहे. त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या लाडक्या सुनबाईंना घेऊन जा ना. तिकडेच त्यांना अभ्यास करू दे. आणि शिवाय त्यांची परीक्षा संपली की येतील ना परत त्या. हो ना, तेच बरोबर आहे. हो, म्हणजे मलाही तसंच वाटतंय. पण बाबा, तुम्ही नक्की त्रास नाही ना करून घेणार? नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी नीट राहीन, त्यांची शपथ. खरंच तुम्ही जा आपल्या घरी, शांतपणे अभ्यास करा, परीक्षेची तयारी करा. हा, तिकडे लक्ष द्या. ठीक आहे, जाते. विजया, अरे आदित्य, बरं झालं तू आलास. का ग, काय झालं? अरे माहींनी एवढी सगळी तयारी केली आणि मेघनाची पुस्तकं इथेच विसरून गेल्या आहेत. आता तिची पंचायत होईल ना. अगं पण मी आहे ना, मी नेऊन देतो आता ते. ए काय रे, तू बिचारा आत्ताच आलायस आणि लगेच परत. अगं मग काय झालं? तसंही तिचा आजचा पूर्ण दिवस त्या बाबांच्या गडबडीत गेलाय. आता तर वेळ मिळणार आहे तिला उद्याच्या पेपरसाठी, आणि त्यात पुस्तकं नाही. तसं नको व्हायला. ठीक आहे. आणि ही पुस्तकांची पिशवी. जातो लगेच. एव्हा ना तिने रडायला सुरुवात नसेल केली म्हणजे मिळवलं. ए आदित्य, पण तू प्लीज तिला काही बोलू नकोस. हा, अगं मी कुठे बोलतो तिला काही? नाही नाही, तू बोलतोस. आणि ऐक बाबा, प्लीज गाडी जरा हळू चालव. हा, माईंचा जीव टांगणीला लागलेला असतो. हो 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 ज्युनियर माते, हो. सुखी भव. निघू? चल. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं हो माई मला. अहो यायलाच हवं, नाहीतरी तुम्हाला तरी कोण आहे आमच्याशिवाय. एक आम्ही आणि मीना मावशी. पण खरं सांगू माई, ह्यांच्या या अशा वागण्यामुळे ना मला तुमच्यासमोर फार अवघडल्यासारखं वाटतं. तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका ही गोष्ट. तुम्ही खंबीर राहा फक्त, आणि ना सुरेशरावांशी भांडू नका. तुम्ही तुमचा मुद्दा शांतपणे पटवून देण्याचा प्रयत्न करा. आणि अहो आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. तुम्ही कशाला काळजी करताय? आणि असं अवघडल्यासारखं नका वाटून घेऊ स्वतःला. आणि कधी काही जर तुमची चूक असेल ना तर तुम्ही मान्य करा. म्हणजे ना समोरच्याला आपल्याला सांगता येतं की बाबा हे तुझं चुकलंय, मान्य कर आणि बदल स्वतःला. नाही म्हणजे सुरेशरावांच्या बाबतीत असं बोलणं कठीण आहे, पण तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं सोडता कामा नये. अहो इतकी वर्ष मान खाली घालूनच जगले मी. मान वर केली ना की त्यांना वाटतं मी त्यांच्याशी मान वर करून बोलतेय. पण आता ठरवलंय, जे मनात येईल ना ते बोलून टाकायचं, पण आकांडतांडव न करता
अगदी बरोबर. बरं मी येऊ आता. नाही बाहेर सगळे खोळंबले असतील आणि मेघनाची अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत सगळे तिच्या बरोबर. हा हो. आले आले बघा म्हंटल ना आले मी. हा बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला अच्छा. काय ग आदित्य आला नाही अजून? नाही बाईक दिसत नाही बाहेर. अहो तो की नाही. अय्या तू कशी काय आलीस? म्हणजे अहो हिच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पिशवी राहिली होती ना इथे. अगं तेच तर झालं ना. म्हणून तरी आईबाबा म्हणाले तू इकडेच जा आता. म्हणजे अभ्यासाची पंचायत नको ना व्हायला. उद्या पेपर आहे. अय्या तेच तर आहे ना. हिच्या अभ्यासाच्या पुस्तकांची पिशवी इथेच राहिली आणि उद्या पेपर आहे. तिची पंचायत नको व्हायला म्हणून हा गेला तिकडे बाईकवर पिशवी द्यायला. वा म्हणजे ही इकडे आणि हा तिकडे. धन्य आहात तुम्ही. अगं एक फोन तरी करायचा आम्हाला. अय्या आम्हाला काय माहिती माई ही इकडे येईल म्हणून. हे म्हणजे असं झालं ना, आग रामेश्वरी आणि पावणा उपाशी. आ? काय हो तेच ते काहीतरी गडबड झाली. म्हणजे काय म्हणजे काय? अर्थ कळला ना, ते महत्वाचं. बरं आता चला अभ्यासाला बस ग तू. चला नाही बडबडत बसता. गप्प काय बसलात? खंड पडता कामा नये. चालू राहू द्या, चालू राहू द्या. लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या. लक्ष असू द्या बाबाजी. लक्ष असू द्या. लक्ष असू द्या. मी बघते. बघा तुम्ही पण म्हणत म्हणत बघा. हा चला. लक्ष असू द्या बाबाजी. हा. लक्ष असू द्या बाबाजी. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. म्हणत राहा, म्हणत राहा. लक्ष असू द्या. लक्ष असू द्या बाबाजी. अरे तुम्ही? हो मेघनाची पुस्तकं. मेघना मेघना तर घरी गेली. काय? हो थँक गॉड तू इकडेस. आणि मी आदित्य माहित नव्हतं या लपंडावात इतकी मजा येईल. आई शपथ म्हणजे सुपरहिट किस्साच झाला. अरे मग बरं माई पुस्तकं न्यायला विसरली म्हणून मेघना इथे आणि तेवढ्याच तत्परतेने पुस्तकं घेऊन आदित्य तिकडे. नशीब पुन्हा पुस्तकं तिकडे म्हणून मेघना तिकडे गेली आहे आणि मेघना इकडे आली आहे म्हणून आदित्य पुन्हा ती पुस्तकं घेऊन इकडे नाही आला. आणि ते या मोबाईलच्या जमान्यात. म्हणजे ना ते भूलभुलैयामध्ये गोल 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 फिरत राहतात ना माणसं, तसं झालं आहे ना. खरंय बाबा. प्यार का भूल भुलैया बाकी काही नाही. सगळा वेडेपणा रे बाबा. आणि आपल्याकडे मुली सगळ्यांना घाई ना डिसिजन घ्यायची. पळतात आपले इकडनं तिकडे तिकडनं इकडे. आधीच तुमची टोळधाड तिकडे गेली म्हणून बाबाजी गार झाले असतील. मग काय त्यातून आपल्या नानांचं ज्ञानामृत म्हणजे काय विचारायची सोय नाही. उलटू धमाल. त्यात ही भर. त्या बिचारा रे माधवीताई म्हणजे ना सतत अशा आवाक असतात है ना. हो रे बाबा. त्या बाबाजींच्या या लिलांमुळे. अरे बाप रे. ते बाबाजी म्हणजे बाबाजींना सुद्धा ऐकायचे नाही. त्यांच्यासाठी कोणीतरी ना फिअरलेस नादिया किंवा एखादी हंटरवाली पाहिजे. सपाक. अरे म्हणजे मला असं वाटतं ना आपली माई आहे ना माई त्या भूमिकेमध्ये एकदम शोभून दिसेल ना. आहे की नाही. अगं बघ ना असं हातामध्ये हंटर असं एक आवाज काढेल या फटाक आणि बाबाजींचा एकदम
कशी दिसेल हंटर वाली. तुफान गर्दीचा तिसरा आठवडा हंटरवाल्याच्या भूमिकेत माई देसाई या पटाक. हळूहळू माहिती हळू हळू. पाणी. पुरे आता. अगं बाई माई, तुमचा आवाज बसला की काय? त्याच्यामुळे एवढा हसवतोयस मला. तर पुरे करा. मरेन मी ना हसून हसून. बरोबर सॉरी. माई, मी ना तुम्हाला ज्येष्ठमध, लवंग, दालचिनी आणि मिऱ्याचा काढा देते मस्त करून, आलं घातलेला, म्हणजे जरा तरी सुटेल आवाज तुमचा. खरंच खरंच हिला माझा आवाज. गारा गारा. काय वैताग आलाय मला, जाम वैताग आलाय. अरे काय काय झालं तुला वैतागाला? अरे आत्ता सुट्टी लागली ना तुला? मग या स्वतःच खरं करतात. कोण? अरे या म्हणजे मयू आणि साक्षी ना? हो, मग ठीक आहे. बायका असेच असतात का हो? ए कळेल बाळा, तुला कळेल हा सगळं. अरे पण झालं काय? ए तुला काय झालं? अरे तिचा आवाज बसलाय, पण तुला काय झालं ते सांग आधी. ओ बाबा, आम्ही किती दिवस झाले क्रिकेटच नाही खेळलोत. ह्या मुली बघा ना, सारख्यांच्या मुलींचेच गेम खेळायचे का काय? हे पल्लव, मला सांग त्यांना आत्ता काय खेळायचंय? होपस्कॉच. हाफ. काय झालं त्याच्या पुढे तुमचा? तू काय म्हणतोय बघ किती लहान आहे तो. तेच म्हणणं आहे, केवढा आहे तो? अरे म्हणजे ठिक्कर किंवा छप्पी. अच्छा 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 अच्छा, हा ठीक आहे, भीमा हरकत नाही. मग खेळ खेळ जा खेळ. आणि तुला कोणी सांगितलं की हा गेम फक्त मुलींचा आहे म्हणून? हे काय बोलते काहीच कळत नाहीये मला. आम्हालाही कळत नाही, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक काम कर, माईच्या बाजूला बस, हा तिचा भोंगा म्हणून काम कर आणि आम्हाला सांग ती काय म्हणते ते. हा, बोल ग माई आजी. तुला कोणी सांगितलं मुलींचा खेळ आहे म्हणून? तुला कोणी सांगितलं तो मुलींचाच खेळ आहे म्हणून? अरे ओ. अरे नाही रे, मस्त गेम असतो. लहानपणी आम्ही सगळे खूप खेळायचो. अर्चू जिंकायची, तुडतुडी आहे ना ती. जा जा, तू पण जा, खूप मज्जा येईल. काय? तू पण जा, मज्जा येईल. जा तू पण जा, मजा येईल. नाही, मला नाही खेळायचंय. त्या मुली खूप बोर करतात मला. मी तुझं भोंगा म्हणून काम करतो. आदित्य आणि मेघना काकू कुठे आहेत? आदित्य आणि मेघना काकू कुठे आहेत? अगं मेघना अभ्यासाला बसली असेल. आणि हेलपाट्याने दमलेलं आपलं कोकरू झोपलं असेल. विजया. विजया. ए माई आजीचा भोंगा बोलतोय मी. खाली भोंगा काढून तुझ्या आता. विजया, भाडी आण मला. आता हसू नको जास्त, बस. बिलकुल. हा बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे बापरे, इतकी गुड मॉर्निंग. अगं आम्ही येतच होतो बाहेर. मेघनाचा लास्ट चॅप्टर चालू होता, तो संपल्यावर आम्ही. असू दे रे, काल खूप वेळ वाया गेला ना, म्हणून मी विचार केला की चहा इथेच आणून द्यावा. काल खूप हसलो हा आम्ही. म्हणजे लपंडावच चालला होता नुसता. आम्ही पण खूप हसलो. बरं, तुम्ही चहा घ्या पिऊन, मी नाश्ता बनवते आणि आणून देते हा इथे. अहो अहो ताई, असं काय करता? मी येते ना बाहेर. असू दे ग, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि म्हणजे तुझं आजचं काय ठरलंय? म्हणजे तू जाणार आहेस का आईकडे पुस्तक घेऊन? म्हणजे अगं म्हणजे तू आईकडे जाणार आहेस का पुस्तकं घेऊन राहायला? नाही नाही जाते, इथेच आहे. म्हणजे परीक्षा नंतर जाईन. बरं ठीक आहे, चालू दे अभ्यास. मी आहे. त्या हसत का होत्या? मला काय माहित.